मित्रांनो, प्रेम ही एक अशी भावना आहे जी शब्दात पूर्णपणे मांडणी कधीच शक्य होत नाही. प्रेम म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होणे नाही, तर त्या व्यक्तीच्या आनंदात आपला आनंद शोधणे आणि तिच्या दुःखात स्वतःला सामील करून घेणे होय. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला मनापासून आवडू लागते, तेव्हा आपोआपच तिच्याबद्दल वेगळ्या भावना मनात निर्माण होतात. सुरुवातीला ही भावना मैत्रीच्या रूपाने सुरू होते, पण हळूहळू ती अधिक खोल होत जाते आणि माणूस त्या व्यक्तीत गुंतत जातो. या प्रवासात एक क्षण असा येतो जेव्हा मनात एक प्रश्न सतत फिरत राहतो, मी ज्याच्यावर किंवा जिच्यावर प्रेम करतो ती व्यक्ती देखील माझ्यावर तितक्याच मनापासून प्रेम करते का? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो, कारण प्रेम ही केवळ एकतर्फी भावना नसून ती दोन मनांमध्ये निर्माण होणारी एक नाजूक नाती असते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आणि थोडीशी भीतीही असते. प्रेमात पडल्यावर माणसाच्या विचारांमध्ये आणि वागण्यात अनेक बदल दिसू लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खरोखर आवडते, तेव्हा तिच्यासाठी आपण खास आहोत अशी भावना मनात निर्माण होऊ लागते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर या भावनेमागे मेंदूमध्ये तयार होणारे काही रसायन असतात. त्यामध्ये डोपामाइन नावाचे रसायन विशेष महत्त्वाचे असते. हे रसायन माणसाला आनंदाची अनुभूती देत असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात असतो, तेव्हा आपल्याला अनामिक आनंद मिळतो आणि तिच्याबद्दलचे आकर्षण अधिक वाढत जाते. खऱ्या प्रेमामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांकडे अधिक लक्ष दिले जाते. जेव्हा एखादी मुलगी किंवा मुलगा खरोखर प्रेमात पडतो, तेव्हा तो समोरच्या व्यक्तीच्या कमतरता शोधण्यापेक्षा तिच्या चांगुलपणाकडे अधिक पाहतो. तिच्या छोट्या छोट्या गोष्टीही त्याला विशेष वाटू लागतात. प्रेम करणारी व्यक्ती समोरच्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला महत्त्व देऊ लागते. तिच्यासोबत घालवलेला वेळ, केलेल्या गप्पा, सामायिक केलेल्या आठवणी हे सर्व तिच्यासाठी खूप मौल्यवान बनते. प्रेमाची एक खास खूण म्हणजे काळजी. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रेमात असते, तेव्हा ती तुमच्या सुखदुःखाची मनापासून काळजी करू लागते. तुमच्या तब्येतीची, तुमच्या कामाची, तुमच्या भावनांची ती सतत विचारपूस करते. तिच्या मनात तुमच्याबद्दल एक आपुलकी निर्माण होते. ही आपुलकी बनावट असू शकत नाही, कारण ती हृदयातून आलेली असते. प्रेमात असलेल्या व्यक्तीच्या वागण्यात एक प्रकारची संवेदनशीलता दिसून येते. ती तुमच्यासोबत असताना तिच्या मनातील अनेक गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू लागते. तिच्या आनंदाच्या, दुःखाच्या, भीतीच्या आणि स्वप्नांच्या गोष्टी ती तुमच्यासमोर मोकळेपणाने मांडते, कारण तिला वाटू लागते की तुम्ही तिचे खरे साथीदार आहात. अशावेळी माणूस थोडासा घाबरलेलाही असतो, कारण प्रेम ही भावना जितकी सुंदर आहे तितकीच नाजूकही असते. कधीकधी मनात भीती निर्माण होते की समोरची व्यक्ती आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, तिच्या एखाद्या चुकीच्या शब्दाने किंवा गैरसमजाने हे नाते तुटणार तर नाही ना. अशा विचारांनी मनात अस्वस्थता निर्माण होते. पण त्याचवेळी प्रेम माणसाला अधिक समजूतदार बनवते. प्रेमात पडल्यावर व्यक्तीच्या सवयींमध्येही बदल होऊ लागतात. ती समोरच्या व्यक्तीच्या वेळेनुसार स्वतःचा दिनक्रम बदलू लागते. त्याला भेटण्यासाठी, त्याच्याशी बोलण्यासाठी ती वेळ काढते. तिच्यासाठी त्या व्यक्तीचा सहवास खूप महत्त्वाचा होतो, म्हणून ती शक्य तितका वेळ त्या व्यक्तीसोबत घालवण्याचा प्रयत्न करते. खऱ्या प्रेमाची आणखी एक ओळख म्हणजे विश्वास. जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर प्रेमात असते, तेव्हा ती समोरच्या व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवते. ती स्वतःला त्या नात्यात पूर्णपणे झोकून देते. तिच्या मनात अशी भावना निर्माण होते की हा माणूस मला कधीही फसवणार नाही. हा विश्वासच त्या नात्याला अधिक मजबूत बनवतो. तथापि प्रेम ही केवळ भावना नाही, तर जबाबदारीही आहे. दोन व्यक्तींनी एकमेकांना समजून घेणे, त्यांच्या विचारांचा आदर करणे आणि नात्याला वेळ देणे हे खूप महत्त्वाचे असते. कारण प्रेम हे खेळासारखे नसते की आज आहे आणि उद्या संपले. प्रेम म्हणजे दोन मनांचा प्रवास असतो, ज्यामध्ये समजूतदारपणा, संयम आणि विश्वास या तीन गोष्टी खूप आवश्यक असतात. आजच्या काळात समाजात अनेक बदल झाले आहेत. लोकांच्या विचारांमध्येही मोठे बदल झाले आहेत. तरीही प्रेमासारख्या भावनेला अनेकदा गैरसमजांनी वेढले जाते. काही लोक प्रेमाला केवळ आकर्षण समजतात, तर काही लोक त्याचा खेळ करतात. पण खरे प्रेम कधीही दिखाव्यावर टिकत नाही. ते टिकते विश्वासावर, प्रामाणिकपणावर आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करण्यावर. कोणीतरी आपल्यावर खरे प्रेम करते का, हा प्रश्न एका क्षणात सोडवता येत नाही, कारण हा प्रश्न मनाशी संबंधित असतो आणि मनाचे उत्तर कधीही घाईत मिळत नाही. कधीकधी वेळच आपल्याला सत्य दाखवते. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत घाई करणे योग्य नसते. प्रेमात पडण्यापूर्वी स्वतःच्या मनाला समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि समोरच्या व्यक्तीला वेळ देऊन ओळखणे आवश्यक असते. कारण प्रेम हा शब्द खूप मोठा आहे आणि त्याचा आदर करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की खरे प्रेम हे केवळ बोलण्यात नसते, तर वागण्यात दिसते. जो माणूस तुमच्यासाठी वेळ काढतो, तुमच्या आनंदात आनंद मानतो, तुमच्या दुःखात तुमच्यासोबत उभा राहतो आणि तुमच्यावर मनापासून विश्वास ठेवतो, त्याच्या प्रेमावर शंका घेण्याची गरज नसते. कारण खरे प्रेम शब्दांपेक्षा कृतीतून दिसून येते. म्हणून मित्रांनो, प्रेमात पडताना घाई करू नका. मनाला वेळ द्या, समोरच्या व्यक्तीला ओळखा आणि नात्याला प्रामाणिकपणाची साथ द्या. कारण जे प्रेम खरे असते ते कधीही सिद्ध करावे लागत नाही, ते आपोआप जाणवते.